मी ना दिवाळीचे पदार्थ बनवत होते आणि आपल्यापेक्षा ना मुलं जास्त एक्सायटेड असतात दिवाळीच्या पदार्थांसाठी. तर मी बनवत होते आणि सुधांशू म्हणतोय, मम्मा अगोदर तर ना लसूणी चिवडा बनव, मला खूप आवडतो. चला म्हटलं पहिल्यांदा ते ट्राय करूयात. तर पहिल्यांदा बेसन घेतलं. बेसन आपल्याला चाळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मी तेल टाकलं, चवीप्रमाणे मीठ, हळद टाकलं आणि छान मळून घेतलं. त्याच्यानंतर वरून तेल लावून आपल्याला 5 ते 10 मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर सोऱ्याला पण तेल लावून घेतलं म्हणजे चिकटणार नाही. आता आपल्याला हे छान अशा प्रकारे सोऱ्यामध्ये टाकायचं आहे प्लेट आणि अशा प्रकारे बेसन पूर्ण सोऱ्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला छानसे शेव गाळायचे आहेत. शेव गाळताना लक्षात ठेवायचं आहे की तेल जास्त गरम असू नये. जास्त गरम केलं ना आपल्याला शेव आतमध्ये गाळताना वाफ वर येते तेलाची आणि आपल्याला पोळतं. म्हणून आपल्याला जास्त तेल गरम करायचं नाही आहे. तर पाहू शकता मस्त असा शेव आपल्याला टाकून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे जे राहिलं आहे ते सुद्धा तळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शेंगदाणे मी तळून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर लसूण तळून घेतलेला आहे आणि आपल्याला भरपूर सारा कढीपत्तासुद्धा लागणार आहे, तो सुद्धा मी इथे तळून घेतलेला आहे. सगळंच अशा प्रकारे तळून घ्यायचं आहे. लसूण काय मी जास्त बारीक ठेचलेला नाही आहे, नॉर्मल असा लसूण आहे. अशाच लसूण करा. हाचा लसूण ना चिवड्यामध्ये खूप छान लागतो. त्याच्यानंतर अर्धा लसूण मी ठेवला होता, त्याच्यामध्ये मी मिक्सरमध्ये टाकलेला आहे. त्याच्यानंतर अंबारी कांदा लसूण मसाला असतो ना, तो टाकलेला आहे. त्याच्यानंतर लाल साठी मी काश्मीर रेड चिली पावडर टाकलेला आहे. चवीप्रमाणे मीठ टाकायचं, मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तो मसाला आता आपल्याला मिक्सरला फिरवलेला आता इथे टाकायचा आहे शेवमध्ये. शेवला पूर्ण लावून घ्यायचा आहे आणि वरून आपल्याला टाकायचा आहे आपण जे आता शेंगदाणे कढीपत्ता वगैरे तळून घेतला होता तो टाकून मिक्स करायचा आहे. पाहू शकता आपला लसूणी चिवडा अगदी कमी वेळांमध्ये रेडी आहे. माझ्या मुलांना तो खूप आवडतो. तुम्ही नक्की ट्राय करा. इतका टेस्टी लागतो ना हा लसूणी चिवडा. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.